तू एक पट्टीचा टीचर आहेस. ए चला मुलांनो, बसा बसा बसा, आवाज नाही करायचा कोणी. शाबास, चला शाळा भरते. बसा बसा, शांत बसा. हाताची घडी तोंडावर बोट. आवाज नाही पाहिजे तुमचा पण रे. हा चला, आजचा सगळ्यात आधी सुविचार बघूया काय. ओके, नेहमी वेळेवर यावे. हा, वेळ फार महत्वाची असते बाबा. हा, त्यामुळे सगळ्यांनी वेळेचं महत्व समजून घ्या. आलं का लक्षात? त्यामुळे आज आता शाळेमध्ये दरवेळेला आपण जसं सांगतो तसं आजही मी सांगणार आहे की थोरा मोठ्यांचा आपण नेहमीच आदर करावा. अरे आज आपले मोठे लोक आलेच नाहीयेत, त्यामुळे काय हरकत नाही. डोंट वरी, मी सुरुवात करतो ना. मी म्हटल्यावर बाकी काही लागत नाही. चला तर मग नमस्कार. मी घेऊन आलोय मनोरंजनाचं आघाडी सरकार, अर्थात महाराष्ट्राचा सुपरस्टार. आज मीच मुख्याध्यापक आणि माझीच शाळा. त्यामुळे आज अशी सुरुवात करेन ना की तुम्हाला म्हणजे मजाच येऊन जाईल शाळेमध्ये. आज फक्त मीच सगळं करणार आहे. ओके. सर तुम्ही 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 आलात म्हणजे मी आत्ता सांगतच होतो की तुम्ही आल्यावरच सुरू करूया. तुझ्या वर्गातच बसून होता आम्ही. तुला असं वाटतं का की तू आमच्याशिवाय हा शो सुरू करू शकतो? हो ना. नाही, तुला वाटतंय तू सुरू केलेला आहेस. आमच्याशिवाय कसा सुरू करू शकतोस तू हा शो? अरे इथे आदरणीय शिक्षक आलेले नाहीत, वयोवृद्ध प्रिन्सिपल आलेले नाहीत वयोवृद्ध आणि प्रिन्सिपल सुरू केलंस बरं का? मी जाऊ का? नाही 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 सर, मी तसं पुन्हा शाळेत जाईन ना? नाही 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 सर, म्हणजे असं कसं आहे? नाही तसं नाही. ते ऍक्च्युली तुम्हाला जेवढा अनुभव आहे ना सर, तर तुम्ही खरं प्रिन्सिपल किंवा मुख्याध्यापक नाही, तुम्ही एक अख्खं विद्यापीठाचा आहात. त्यामुळे मकरंद सरांना न घेता आपण शाळा कशी सुरू करू शकणार ना. जोरदार टाळ्या मकरंद सरांसाठी एकदा. हा हा ना, तू म्हणालाच तसं आहे काय. बाकी काही का असे ना, पण हा गोड गोड बोलतो. नाही खरंच, आता जसं हे मुख्याध्यापक आहेत ना, तसं तुम्ही कोणात सांगू? मी कोण आहे? तुम्ही आहात पीटीचा तास. पीठ पाडू तुझं? नाही नाही नाही, अहो दादा, त्याचा अर्थ असा आहे की पीटीचा तास कसं सगळ्यांना हवा हवा असं वाटतो ना. अच्छा. हा, म्हणून तुम्ही आम्हाला सतत हवे हवेसे वाटता. डायबिटीज होईल याच्या गोड. त्यामुळे आपल्या मान्यवर परीक्षकांचं जोरदार टाळ्याने स्वागत करूया. मकरंद देशपांडे आणि संजय जाधव. मी तुम्हाला विनंती करतो की आपण प्लीज स्थानापन्न व्हावं. फक्त तू एवढं लक्षात ठेव, तू जो सुविचार लिहिलायस तो एकदा वाचत जा मधून मधून. लक्षात ठेवला नाही ठेवला, आपण आपला डोळा काढून घातला. बरोबर आहे की नाही? वा वा वा, आपले दोन्ही शिक्षक मुख्याध्यापक विराजमान झालेले आहेत. त्यामुळे आता शाळा सुरू करायला हरकत नाही ना. खरं तर शाळा म्हणजे विद्यार्थ्यांचं दुसरं कुटुंबच असतं, बरोबर आहे? जिथं भावाप्रमाणे जीवाला जीव देणारे मित्र असतात, आईचं प्रेम, वडिलांची शिस्त लावणारे शिक्षक असतात. पण एखाद्या शाळेत जर खरंच कुटुंबच असेल तर बघायचंय. चला बघूया, मला तर जाम इंटरेस्ट आहे काय होणार आहे. पाहूयात आपले पुढचे स्टार्स नक्की काय परफॉर्म करतायत. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आपल्या पुढच्या स्टार्सचं. गोंधळे, सगळी तयारी व्यवस्थित झाली? गोंधळ काय ग? गोंधळ काय? मी नवरा आहे ना तुझा. ते घरी. इथे मी मुख्याध्यापिका आणि तुम्ही एक शिक्षक आहात, हे लक्षात ठेवा. ती मावशी कुठे कडमडली? अहो मॅडम, मावशी काय म्हणताय? आत्या तरी म्हणा. चपराशी जरी असली ना तरी सासू आहे तुमची. म्हणून तर डोक्यावर बसली थेरडी. माझ्यासमोर तरी म्हणू नका हो, माझी आई आहे ती. आईच आहे ना? श्यामची आई नाही तिचा आदर करायला? कोण खडा फोडतंय माझ्या नावानं? कोण खडा फोडतंय? कुठे होता तितका वेळ? काम असतात मला. हा, तुझ्यासारखा खुर्ची उभवायचा पगार नाही मिळत मला. माहितीयेत हा तुमची कामं. तुम्हाला सगळ्या वर्गांमध्ये नोटीस पाठवायला सांगितली तर मेसेज टाईप करून सगळ्या शिक्षकांना व्हॉट्सअपवर फॉरवर्ड करता. काय फरक पडतो? मेसेज तर पोहोचतो ना बाई. हा बरोबर आहे. काय बरोबर आहे? काय बरोबर आहे? घरात आईची बाजू घेता, पण हे मला इथे चालणार नाही. भोळा ग माझा पोर, भोळा तो सोन्यासारखं लेकरू माझं. हिच्या नादाला लागला, रूपाला भुलला, वाटोळं करून ठेवलं सगळ्याचं. हा, भोळा म्हणे. लायब्ररीचा कपाट मागं बघायचा ह्यांचा भोळेपणा. कोणी बघत नाही तर चान्स मारतो माझ्यावर. असू दे असू दे.
तुम्ही इतक्या लवकर का बोलवलं ते तरी सांगा. आपल्या शाळेला व्हिजिट द्यायला शिक्षण विभागामधून एक बाई येणार आहेत. त्यांच्या सहीवर आपल्या शाळेची गुणवत्ता ठरणार आहे. त्यामुळे नीट वागा जरा. तू सारखं सारखं माझ्याकडे बघून का बोलतीस ग? हा, मी नीटच वागते. तुझं तू बघ धरया. अरे तू रे त्या बाईंसमोर करायचं नाही. सासू असाल घरी, समजावा तुमच्या आईला. हे बघा, त्या बाई आल्यावर आपल्यातले रिलेशन नको कळायला हे लक्षात असू द्या. परांजपे बाई आत येऊ का? अगं झाड ना. या 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 मॅडम या. हे घ्या, बसून घ्या. या. आपण शिक्षण विभागामधनं आलात ना? का प्राणी संग्रहालयातून आल्यासारखी दिसतीये? जा आणि पाणी घेऊन ये माझ्यासाठी. आणि काय रे, तुमच्या शाळेमध्ये पिऊनला युनिफॉर्म नाहीये वाटतं? अहो तो मॅडम पाणी पिऊन घ्या, पण मी पिऊन नाही. मी शिक्षक आहे, पीटी शिक्षक. शारीरिक शिक्षण शिकवणाऱ्या माणसाची देहयष्टी यष्टी महामंडळाच्या बस सारखी. असू द्या मॅडम, असू द्या. या बसा. या ना या, बसा. बस. मॅडम तुम्ही इतका वैतागलेला का बरं? वैतागणार नाही तर काय. रोज असं वेगवेगळ्या शाळांना भेटी देण्याचं काम कोणी स्वखुशीने करतं का? माझ्या सासूचं थोबाड बघायला लागू नये ना म्हणून ही वणवण करते मी. सॉरी मॅडम, सॉरी. या या या, उठा उठा. सॉरी. हा या, इथे माझ्या जागेवर बसा. आई ग, मावशी काय करताय? तुमचं तरी बरं आहे मॅडम. इथं घरी पण आणि कामाच्या ठिकाणी पण तेच. म्हणजे मॅडम मॅडम अहो, तुम्हाला म्हणून सांगते मॅडम, माझं पण नशीब तुमच्या वनीच आहे बघा. सून होते तेव्हा चांगली सासू नाही मिळाली आणि आता सासू झाली आता चांगली सून नाही मिळत आहे. या कोण आहेत? आई. हा, शिपाई. शिपाई आई. हे त्यांना आई म्हणतात. त्याचं काय, मुलांवर चांगले संस्कार होतात ना. वा वा. आई, मॅडम साठी जरा चहा आणा. हो. हा, आणि मला गरम चहा लागतो आई. गरम आई. डायरेक्ट तोंडातच गाळती बघा आता तुझ्या. कशा बोलतायत ह्या? हे बघा, मला चहा वगैरे काही नकोय. परांजपे बाई, आपण कामाला लागूया. हो हो, बसा. शासनाकडे तुमच्या शाळेविषयी कंप्लेंट आली आहे. तुमच्या शिक्षकानं म्हणे जनगणना न करताच रिपोर्ट्स पाठवलेत. हो मॅडम, पण जे काम घर बसला होतं त्यासाठी दारोदार जायची काही गरज आहे का मॅडम? हे चालणार नाही. घर बसल्या ऑनलाईन शॉपिंगही करता येतं ना. पण मग आम्ही बायकांनी बार्गेनिंग कोणाबरोबर करायचो? का केली नाही? का केलं नाही जनगणनेला? ते जाणार होतो. ना, मी सगळी माहिती सांगितली कोणाच्या घरात कोण किती माणसं राहतात. झालं काय? परांजपे बाई, अहो अहो त्याचं काय आहे, कोणाच्या घरात काय शिस्तेपासून ते कोणाची पोरगी पळून गेली याची इत्तमभूत माहिती असते त्यांना. बर. वृक्ष लागवड प्रकल्प राबवायचा असतो शाळेमध्ये. हो, हो. तुमच्या शाळेच्या परिसरात एकही झाड दिसलेलं नाहीये मला. हे अजिबात चालणार नाही. आमच्या कॉलेजच्या मागं की नाही खूप झाडं होती आणि त्या झाडांच्या आडोशालाच आम्ही काय? अभ्यास करायचो मुली मिळून. का लावली नाहीये झाडं? होती ती सगळी झाडं तोडून त्या संस्था चालकांनी ही शाळा उभारली नाही. एवढी झालं. अहो मॅडम, आहेत आमच्या शाळेत झाडं. आमच्या संस्था चालकांनी प्रत्येक वर्गात मनी प्लांट लावलाय. बर. परांजपे बाई, अहो तुमच्या शाळेची पटसंख्या खूपच कमी आहे. हे चालणार नाही. तसंच आहे मॅडम, हिला काय पटतच नाही. किती पटकन बोलते ही बाई. अहो पटसंख्या म्हणजे मुलं गैरहजर राहतात ना शाळेत, त्याबद्दल बोलतेय मी. मागच्या महिन्यात तुम्हाला GR पाठवलेला आम्ही.
प्रत्येक वर्ग शिक्षकाने दररोज मुलांबरोबर एक सेल्फी काढून पाठवायचा. एकही सेल्फी आलेला नाही आमच्याकडे. अहो मॅडम त्याचं काय आहे, अहो आमच्या गावात 12-12 तास लाईट नसते. रेंज आहे पण लाईट नाही. मग आता फोन चार्ज नाही झाले तर मग कसं पाठवणार ना सेल्फी. गावात मोबाईलचे टावर मावनात मॅडम. हा नाही, दुष्काळामुळे ना वावर पिक ना खरं टावर बक्कळ्यात मॅडम. हा बरोबरच आहे त्यांचं. त्याचं कसं आहे ना मॅडम, हल्ली मास्तरांना शिकवणं सोडून जास्तीचीच कामं लावलेत शासनाने. इलेक्शन ड्युटी, जनगणना, पोलिओ डोस, आणि हे सगळं कमी पडलं तर संस्था चालकाच्या पोरीच्या लग्नात वाढप्याचं काम. आणि ह्यातून वेळ मिळाला तर मग शिकवायचं. खरंय. खरं तर ना आता शासनानं शिक्षण व्यवस्थेबरोबर नव्यानं सेल्फी काढायची गरज आहे. माझे सगळे प्रश्न विचारून झालेत. मी निघते. परांजपे बाई लवकरच तुम्हाला रिपोर्ट येईल. ठीक आहे, येते मी. अरे बापरे, बराच उशीर झालाय. आज मी तुमच्यापैकीच कोणाच्या तरी घरी वास्तव्याला थांबते. हा घाबरू नका. आल्या आल्याच मला कळलं होतं की तुम्ही तिघही एकाच घरात राहता. चला मॅडम, तुम्हाला सांगते मॅडम, सासू लय पैसे तम झाले मला. काय सांगू तुम्हाला, सगळं झालंय घरातलं. काय अरे बापरे, ही अशी धमाल शाळा कुठे असते मला प्लीज एकदा सांगा. मला तर जाम मजा आली ऍक्ट बघताना. पण मला एक कमेंट्स विचारण्याच्या आधी सर एक गोष्ट करू, म्हणजे तुमच्या परमिशनने करायची आहे, चालेल ना प्लीज. जुई, ते जे काही तू केलंस 3 वेळा ना, त्याचं मला बूमरँग काढायचं. तर ये जरा पुढे पुढे ये इकडे इकडे. आणि 3 ऍक्शन्स करून दाखवायच्या माझ्या ह्याच्यानुसार. हां ओके, चल 1 2 3. आता हे जर व्हायरल झाले नाही तरच नवं. पण क्या बात आहे, मला जाम धमाल आली. आणि ते जे काही होतं सावधान विश्राम, त्याने तर अजून मजा आली. मकरंद सर. खूपच छान. चांगलं करणं आणि सहज करणं यात फरक असतो. तू सहज करतोस. जुई, तुला मी काय पहिल्या ॲक्टला बघितलं होतं, एक शाळेतली मुलगी, आणि तू आता त्या शाळेची मुख्याध्यापिका झालेली आहेस. हे मला फारच कौतुक वाटतं. आणि तू त्या शाळेतल्या मुलीपासून ती मुख्याध्यापिका इथपर्यंत यंग मुख्याध्यापिका, पण फार छान वाटलीस तू. रुचिका, तुझा एक हेल काढलास तू ना, मला त्याची आवडली. म्हणजे रागावण्यापेक्षा मला असं वाटतं की सासू आणि सुनेमध्ये मानलंच जातं की त्यांचं पटत नाही, त्यामुळे त्यांना ऊंचाही बोलणं पडता येतं, व सून ऐकते असं त्यांचं असतं. म्हणून ते डिफेन्स त्यांचा ॲग्रेशन असतो, त्यामुळे त्या आधीच ओरडायलाच लागतात. तर ते ओरडणंच मला आवडलं तिचं. शर्वरी, अगदीच म्हणजे तू जेव्हा म्हणालीस की पण मला बार्गेन करायला आवडतं, ते तर अप्रतिम होतं. घर बसल्या ऑनलाईन शॉपिंगही करता येतं ना. पण मग आम्ही बायकांनी बार्गेनिंग कोणाबरोबर करायचो. छान दाखवलंस. थँक्यू व्हेरी मच. वा. संजय दादा, कसा वाटला? अरे मस्त, मजा आली. मला खूप मजा आली. म्हणजे कसं असतं ना की शाळेबरोबर आपलं प्रत्येकाचं एक नातं असतं, एक रिलेशन असतं. पण शाळेमध्ये म्हणजे रिलेशनशिपवाली शाळा होती कम्प्लीट. है ना. काय असतं ना, बॉडी लँग्वेज असते आपली, आपला एक ॲटिट्यूड असतो, आपला एक अप्रोच असतो. है ना. तर तुमचा जो वावर होता, प्रत्येकजण एंट्री करतो, माहिती आहे की आपल्याला दणक्यात एंट्री करायची आहे, तर तुम्ही दणक्यात एंट्री करता. यु नो, इट इज जस्ट अ मॅटर ऑफ एक्सपिरियन्स की तो फिनेस येईल. गॉड ब्लेस यू गाईज. सुपर. मागच्या आठवड्यामध्ये आपण मकरंद सरांचे तारे ढगात ठेवले होते, म्हणजेच त्यांचे गुण गुलदस्त्यात ठेवले होते. यावेळेला उलट असणार आहे. यावेळेला संजय दादांचे जे स्टार्स आहेत ते आपल्याला दिसणार नाही, त्यामुळे ते मनातून धिनाधिन्ना करतील. पण मकरंद सरांचे स्टार्स आपल्याला दिसणार आहेत, त्यामुळे त्यांना विचारूया या परफॉर्मन्ससाठी प्रत्येकाला किती स्टार्स. शर्वरी.
3.5 शर्वरी. 3.5 तास. सुशांत तुझा एफर्ट चांगला असतो म्हणून तुला 4. 4 स्टार्स. वा वा वा. जुई जुई खूप छान होती, खूप छान, म्हणून तुलाही 4. 4 स्टार्स जुईला सुद्धा. आणि आमच्या आजी थोडी मेहनत कर, 3.5. 3.5 स्टार्स. क्या बात आहे. इथे जरी आपल्या सगळ्या स्पर्धकांनी शाळेत असल्याचा एक आभास निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे तरी सुद्धा खऱ्या आयुष्यात यांच्यातले काही जण अजूनही कॉलेजमध्ये शिकतायत. आणि कॉलेज, त्याच्या परीक्षा आणि ही स्पर्धा, त्याच्या तालमी, हे सगळं करताना त्यांची जाम तारांबळ उडतीये. तर नक्की किती धावपळ होतीये जुई? काय काय केलंस या आजच्या शूटिंगच्या आधी? 2-3 दिवस तुझी खूप धावपळ झाली असं मला कळलं. काय करत होतीस जरा सांग ना. रोज सकाळी 6ला उठते आणि मग 6 ते 9:30 पर्यंत अभ्यास करते. त्या अभ्यासामध्ये असाइनमेंट, प्रोजेक्ट सबमिशन ते कम्प्लीट करते. वक्त पे सोते वक्त पे खाते तान के सीना बढ़ते जाते. फटाफट नाश्ता करून लगेचच कॉलेजला जायला निघते. मला कॉलेजला पोचायला 15-20 मिनटं लागतात. सो झेड ब्रिज उतरायचा, त्यानंतर मग तिथून पुढे चालत जायला साधारण 10 मिनटं लागतात. मग जाऊन परीक्षा द्यायची. मित्रांना वेळ द्यायला मिळत नाही आजकाल. म्हणजे असं होतं की पटकन दिसले की एक हाय हॅलो करून लगेचच निघायचं, कारण की रिहर्सल असते. परीक्षा झाल्या मग लगेच रिहर्सलसाठी पळायचं. त्याचं पाठांतर किंवा ते जे वर्किंग असतं कॅरेक्टरचं, मग ते त्या वेळामध्ये करायला मिळतं, कारण की इथे पोचल्यावरती मग डिरेक्टर लगेच आमचं पॉलिशिंग म्हणा, ब्लॉकिंग करायला घेतो. कलेवरचं तिचं प्रेम असावं की तिथे पण पूर्णपणे न्याय द्यायचा आहे. पण जुई हे सगळं खूप छान प्रकारे मॅनेज करते. पण आज जुईला महाराष्ट्राचा सुपरस्टार या झीच्या एका मोठ्या मंचावरून अभिनय करताना पाहते. एका आईला ह्यापेक्षा दुसरा आनंद कुठला असू शकेल का? रिहर्सलच्या इथे मला अजिबात प्रेशर नसतं की आता परीक्षेमुळे मी जरा उशिरा जाते रिहर्सलला. सो कोणीच मला त्यावरनं बोलत नाही. खूप समजून घेतात आणि खूप सपोर्ट करतात की मला दोन्ही कसं मॅनेज करता येईल या बाबतीत मदत असते कायम. आणि खूप खेळीमेळीचं वातावरण असतं, त्यामुळे खूप मजा येते या प्रोसेसमध्ये. ही सुरुवात आहे जुईची. पुढे खूप काही करायचं आहे तिला. नाटक, चित्रपट, मालिका, सगळं तिने एक्सप्लोअर करावं. माझे डिरेक्टर आणि को ॲक्टर इतका सपोर्ट करतात मला की त्यामुळे रिहर्सल पण छान होते आणि ॲक्ट पण चांगला होतो. ही जी काही धावपळ तू केलीस त्यासाठी म्हणजे तुझं कौतुक करावं तेवढं कमी आहे खरं तर. तुमच्या पुढच्या परफॉर्मन्ससाठी तुम्हाला खूप शुभेच्छा. तुम्ही स्पर्धेत टिकून राहावं यासाठी ऑल द बेस्ट. सर, मी शाळेत होतो ना तेव्हा मला आठवतंय, शाळा सुटल्यानंतर 2 रुपये तासानं सायकल आम्ही भाड्यानं घ्यायचो आणि मस्त फिरायला निघायचो. आणि त्या 2 रुपयांमध्ये काय मजा असते ना. म्हणजे तेव्हा त्या सायकलनं दिलेला आनंद आज कितीही महागड्या मोठ्या कारमधून जरी आपण फिरलो तरी सुद्धा आपल्याला परत तो मिळूच शकत नाही. काय मजा असते ना. आपण चालवलेली पहिली सायकल, शाळेत झालेला पहिला मित्र, नव्या पुस्तकांचा कोरा करकरीत पहिला सुगंध आणि शाळेतलं पहिलं प्रेम. ये बात. वो प्यार इधर कहीं तो छुपा है. पण त्या प्रेमात असतो ओलावा मायेचा, वात्सल्याचा. कारण शाळेत आवडलेली पहिली जाऊ दे, मीच सगळं सांगायला लागलो. सांग तू. नाही नको. मीच जर सगळं सांगितलं तर आपले पुढचे आवडायला स्पर्धक लागलंय. नक्की काय करणार आहे तुम्हाला कसं कळेल. त्यामुळे आपण एक काम करूया. हा ऍक्ट सादर करण्यासाठी जे स्पर्धक येत आहेत त्यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. दक्षता, विनायक, अधोक्षज आणि अथर्वचं. ये बात. आदड्या लेक्चर कोणतं आहे रे? अरे त्या विनयाला विचार ना. त्या स्कॉलरला अख्खा टाइम टेबल पाठ असतो. विनया कोणता पिरियड आहे सांग ना. ए विनायक, पिरियड कोणता आहे? मॅथ्स रे, मॅथ्सचा पिरियड. अरे यार, आज दिवाळी नंतरचा पहिला दिवस आणि पहिलाच पिरियड मॅथ्सचा. बघ ना, आता आपल्या एलिझाबेथ मिस येतील आणि आपल्या दोघांना म्हणतील, यू टू गेट अप अँड गेट आउट ऑफ माय क्लास. एलिझाबेथ मिस नाही येणार आता शाळेत. का? त्यानं काढलं? हो. येस येस येस. हा, पण म्हणून काय तुमचं नशीब नाही बदलणार आहे. नवीन
सिट डाऊन. आणि तुम्ही दोघं, तुझं नाव काय आहे? अधोक्षज. आणि तुझं? अथर्व. ओके, सिट डाऊन. आय एम युअर न्यू मॅथ्स टीचर, डीजे. डोंट गेट कन्फ्यूज. डीजे माझ्या नावाचा शॉर्ट फॉर्म आहे. माझं नाव आहे दक्षता जोईल. यू कॅन कॉल मी डीजे मिस. येस. पण त्याआधी मला सांगा, तुम्ही दिवाळीचा होमवर्क केलाय? मिस मी हो म्हणालो, हा नाही म्हणाला, ह्याने नाही केलाय. तुम्ही दोघांनी केलाय का? हा मिस सॉरी मिस, मी वही घरी विसरलो. मिस मी पण नाही केला होमवर्क. आम्ही जाऊ बाहेर. बाहेर? हा मिस, वर्गाच्या बाहेर पनिशमेंट. एक मिनिट. पण जर तुम्ही पनिशमेंटसाठी बाहेर गेलात तर अभ्यास कसा करणार? हा, त्यामुळे इथे बसा आणि अभ्यास करा आणि शिको. ओके? ओके. म्हणजे आज नो पनिशमेंट? नाही. नो पनिशमेंट. पण जर गरज असेल तर आपण आजपासून शाळा सुटल्यानंतर एक्स्ट्रा पिरियड घेऊ. चालेल. अधडे ऐक ना, डीजे मिस ना मला ना खूप जास्त आवडले आहेत रे. मला पण खूप आवडल्यात रे. तुला पण आवडले डीजे मिस? हा. खरंच? हो. एक सांगू? सांग ना. डीजे मिस तुला आवडल्यात ते मला नाही आवडलं. म्हणजे त्या मला आवडल्यात ना. यू स्टॉप लाइकिंग हर. हे हरव्या, यू स्टॉप लाइकिंग हर. आय ऑल्सो लाईक हर. अरे पण त्यांनी गाल तर माझे उडले ना. अरे गाल ओढले म्हणजे लाईक करतात असं असतं का? आपण एक काम करू, आपण ना डीजे मिसलाच विचारूया. ए ऐक, त्यांनी जर का तुझं नाव घेतलं मग आय विल स्टॉप लाइकिंग. हा. पण त्यांनी माझं नाव घेतलं ना तर तू प्रॉमिस कर. काय? यू स्टॉप लाइकिंग. पण असं कसं असं त्यांनी गाल उडले, त्यांनी गप. जा ढबऱ्या. बट आय विल मेक शुअर डीजे मिसना मीच जास्त आवडेन. त्यांना ही अशी मुलं का आवडतील? डीजे मिस, हा विनायक. मी पण थांबू एक्स्ट्रा लेक्चरसाठी? हो, थांब ना. अथर्व, अधोक्षज, सुरू करूया लेक्चरला. चालेल. हो मिस. अरे विनया, तुला काय करायचं एक्स्ट्रा लेक्चर? तू तर ऑलरेडी स्कॉलर आहेस ना. ए मुर्गी जा ना घरी. मिस, हा, या विनायकला फक्त 1 मार्क कमी होता सेमिस्टर मध्ये. त्याला गरज नाही एक्स्ट्रा लेक्चरची, घरी पाठवा. हा, पण तो 1 मार्क पण गेला नाही पाहिजे ना मिस. मी थांबू ना? अरे हो, प्लीज थांब. तू इतका फोकस्ड आहेस ना, हे बघून मला खूप आवडला. अरे यार. ए, आज आपण एकत्र डबा खाऊयात. चालेल. अथर्व, टिफिन नाही आणलास वाटतं. मिस मी पैसे आणलेत, कॅन्टीन मधून समोसा घेऊन येऊ? कॅन्टीन मधून का? आई घरी नाहीये? माझी आई आमच्या बरोबर राहत नाही ना. पण मला पप्पा आहेत. पप्पांकडे खूप पैसे आहेत. ते मला रोज पैसे देतात. मी रोज कॅन्टीन मधून काहीतरी आणतो. मी आणि आधड्या शेअर करतो. आणू? आज ना मी डब्यात खूप काही आणले. आपण शेअर करूयात ना. ये. तुमचा टिफिन? अरे ये रे. नको मिस. बस ना. नको मिस. अथर्व बस. ये. अथर्व, हा? मन चेटकी होते आणि आठवणीत हळूच पाठवत असते. भूक लागली नसते आपल्याला, आई खरं तर आठवत असते. हे घे, तू माझा टिफिन पण खा. व्हेरी गुड विनायक. आय एम सो प्राऊड ऑफ यू. शहाणा आहेस रे. मिस, हानं उगाच तुमच्या समोर नाटक करतोय. हानं कधीच कोणाबरोबर काही शेअर करत नाही आणि माझ्यासारख्या मुलांबरोबर तर नाहीच नाही. एक मिनिट. माझ्यासारख्या म्हणजे? माझ्यासारख्या म्हणजे फेलियर आणि होपलेस मुलांबरोबर. मिस, मी ना दरवर्षी नापास होतो. मग हे अथर्व सारखे मुलं माझ्या वर्गात येतात, माझे मित्र होतात, हे पास होतात आणि मी नापास होतो. परत पुढच्या वर्षी तेच. पण तू स्वतःला होपलेस आणि फेलियर का समजतोयस? कारण तसंच आहे ना.
मी फेल होतो म्हणून माझ्या घरचे, माझे नातेवाईक, माझे भाऊ बहीण, माझे मित्र सगळे मला होपलेस म्हणतात. तुला पण वाटतं तू होपलेस आहेस? हो. बरं, मग मी म्हटलं की तू होपलेस नाहीयेस, तू एक चॅम्पियन आहे, तर हा? हे बघ, लोकांना जे समजायचंय ना ते समजू दे ना. तू स्वतःला चॅम्पियन समज आणि एखादा चॅम्पियन जेवढी मेहनत करतो ना तेवढी मेहनत तू कर. अरे हरणं आणि जिंकणं यातून नाही ठरत रे की कोण चॅम्पियन आहे. आपले एफर्ट्स आणि आपली मेहनत ठरवते. त्यामुळे सांग स्वतःला की येस, तू चॅम्पियन आहेस. सांग 4 वेळा की मी चॅम्पियन आहे. मी चॅम्पियन आहे? अधोक्षज, फील इट. मी चॅम्पियन आहे? स्वतःला सांग. मी चॅम्पियन आहे? मी चॅम्पियन आहे? अधोक्षज, एक सांगू, डोक्यामधलं फेलियर डोळ्यांमधून येऊ नये. आपण भटकत राहावं बरं का, पण मन भटकत ठेवू नये. मी चॅम्पियन आहे? विनायक, तुला काय झालं आता? अरे तू का रडतोय? तू तर ऑलरेडी स्कॉलर आहेस. पण मी बोरिंग आहे ना. हा, तो तर आहेच. ए विनायक, मला सांग, अभ्यासाव्यतिरिक्त तुला काय करायला आवडतं? म्हणजे जे तुला करायचंय पण ते तू करत नाहीस. गाणं आणि डान्स मला जमत नाही ना म्हणून हसतात माझ्यावर. आपल्याला एखादी गोष्ट जमत नाही म्हणून ती आपण करायचीच नाही असा कुठे रूल आहे का? आणि हे सगळ्यांसाठीच आहे. तुम्ही दोघं अभ्यास करत नाही कारण त्याची तुम्हाला भीती वाटते. तुला गायला नाचायला आवडतं पण ते तू करत नाहीस का? त्याची तुला भीती वाटते. सो सगळ्यात आधी ना ही भीती मनातून काढून टाका आणि मोकळे वारे. विनायक, अरे मनामधलं दडपण होत खळखळ पाणी भरून घे. दृष्टीवरची झापडं काढून नजर स्वच्छ करून घे. ए तुम्हाला माहितीये, मी ना मला खूप आवडते आणि त्यामुळे लोकांना असं वाटतं की मी माझी फेवरेट आहे. हो रे, कारण सेल्फ लव्ह इज द की टू हॅपीनेस अँड हॅपीनेस इज द की टू सक्सेस. हे गणित तर सोडवू रे आपण, पण आयुष्याच्या गणिताचं काय? चला, होमवर्क दाखवायचा मला. हो मिस. मिस, हा, मला एक प्रश्न आहे, विचारू? हो विचार ना. मिस, मला असं म्हणजे आम्हाला असं विचारायचं होतं की तुम्हाला आमच्या तिघांपैकी सगळ्यात जास्त कोण आवडतं? एक मुलगा सॅड आहे आणि त्याला 2 मुलं हॅप्पी ठेवतात, तर ते दोघे मला जास्त आवडतात. आपण दोघं. मिस, पण मग ती तिघही मुलं हॅपी असतील तर? तर ते तिघेही मला जास्त आवडतील. तिघेही आवडतील? हो. कारण टीचर ही आईसारखीच असते अँड टुगेदर वी कम्प्लीट इच अदर. येस. दादा कसा वाटला? मला लई मजा आली. मला लई मजा आली. दक्षता, मला ना तुझ्या एकूण शरीरयष्टीकडे बघून असं वाटत नाही की तू इतका मच्युअर रोल करू शकतेस. पण मी एव्हरी टाइम यू सरप्राईज मी. मला तुमचा परफॉर्मन्स खूप आवडला. फक्त मला असं वाटलं की एनर्जी लेवल मुलांची जरा कमी पडली. ओके, गॉड ब्लेस यू गाईज. मकरंद सर, अथर्व आणि अधोक्षज, तुम्ही जरी कितीही कॉन्फिडंट नट असलात तरी मला असं वाटलं की विनायकमुळे ते तिघं छान वाटायला लागले. विनायक, तुला इतकं क्रेडिट आहे की तुम्हाला आधी सॉकर प्लेअर वाटला होतास तुझ्या पहिल्या ॲक्टमध्ये, मोबाईलच्या ॲक्टमध्ये. त्याच्यानंतर तू जो सावकार केलास तो अप्रतिम केलास आणि त्याच्यानंतर मिशी वगैरे काढून बघ, म्हणून आधी सगळं वाढवायचं आणि मग हळूहळू कमी करत यायचं आणि मग पुन्हा लावत जायचं आणि लोकांना वाटेल मी किती वेगवेगळी कॅरेक्टर्स केली. हा झाला बाहेरचा भाग, मेकअपचा भाग.
पण तू आतला मेकअपही बदलत आलायस. मला असं वाटतं त्याचं ते सगळ्यात तुझं म्हणजे आज मला खरंच असं वाटलं की हा मुलगा एक स्टुडियस हुशार मुलगा, पण मनात काहीतरी आहेत सुप्ते इच्छा, असा तो मांड. खूपच आवडला मला तू. अथर्व, तू कसा झाला आहेस आमचा? माझ्यासाठी तू रोहित शर्मा आहेस. म्हणजे तू कुठेही मारू शकतोस. अधोक्षज, कुठेतरी असं मला वाटलं की लहानपण नव्हतं, लहानपणाचा आव होता. बाई, अहो तुम्ही पहिला नशा गाण्यावर जे काही स्माईल देत आलेले आहात आणि ते स्माईल कंटिन्यूस ठेवलं, आणि तीच बाई जेव्हा तू त्यांचे चष्मे काढत होतीस तेव्हा अचानक मला असं वाटलं की अरे ही परी आहे यार, ही वरून आलेली, कोणीतरी पाठवलेली की यांचं जे काही डोळ्यावर जे काही आहे ते काढून टाकूया म्हणजे त्यांचे मन स्वच्छ होतील. ते जे तू काही केलं आहेस म्हणजे अचानक मला ही छोटीशी पोरगी अशी स्मिता पाटील झाली आहे, रेखा झाली आहे असं वाटली. माहिती आहे, इतकी छान वाटलीस, समजूतदार वाटलीस, आणि तुम्ही सगळेच चांगले नट आणि आम्हाला एक एक चांगला ॲक्ट दाखवताय याबद्दल थँक्यू. ग्रेट. एक गंमत मला कळली आहे की प्रत्येक नट आपल्या भूमिकेसाठी काहीतरी मेहनत करत असतो, प्रयत्न करत असतो. अथर्व आणि विनायकने सुद्धा काहीतरी वेगळं प्रकरण करण्याचा प्रयत्न केलाय, जरा त्याबद्दल सांगा ना. अधोक्षज दादाचं काहीतरी काम होतं, सो तो प्रॅक्टिसला दुपारी 12पर्यंत येणार होता आणि दक्षताचे पेपर चालू होते, कॉलेज चालू होतं, त्यामुळे तीही लेट येणार होती. सकाळी आम्ही दोघंच काही प्रॅक्टिस करू शकत नव्हतो. मग असं वाटलं की आपण जवळच्या एखाद्या शाळेत जाऊन 6वीतल्या मुलांना भेटून येऊया का. वा. म्हणून मग आम्ही साकीनाकाच्या एरियामध्ये राहतोय, आम्ही पवईला गेलो. तिथल्या एका चांगल्या शाळेमध्ये 6वीतल्या मुलांना त्यांच्या सरांना रिक्वेस्ट करून आमच्याबरोबर आणलं आणि 2 सिन्सिअर मुलं विनायक बाजूला घेऊन गेला आणि 3 खोडकर मुलं मी बाजूला घेऊन गेलो. तर त्यांच्याकडनं काही गोष्टी शिकता आल्या किंवा त्यांना ऑब्झर्व करता आलं, त्याचा आम्हाला फायदा झाल्यासारखं वाटतंय ॲक्टमध्ये. मग त्या मुलांनी तुझ्या काय खोड्या काढल्या? त्या मुलांनी काही नाही, ते म्हणून मला हे आय कार्डचं पण सुचलं, कारण तो सारखं असाच करत अरे वा, किती छान, किती छान. हां. विनायक, जी 2 मुलं होती त्यांचा रुटीन विचारला मी, तुम्ही दिवसभर कसे, म्हणजे सकाळी उठल्यापासून काय तुमची सुरुवात असते? तर सकाळी 5 वाजल्यापासून त्यांचा जो दिवस सुरू होतो तो रात्री झोपेपर्यंत चालूच असतं. मग त्याला विचारलं खेळतोस किती वेळ? अर्धा तास. मग अर्धा तासच खेळू देतात का? तर हो, अर्धा तासच खेळू देतात. बरं, ती मुलं इतकी इनोसंट वाटत होती की त्यांच्या टायपासून सगळे ते टिपटॉप, अगदी जी हुशार मुलं होती, आणि ह्याच्यासोबत जी मुलं होती त्याचे टी शर्ट निघाले कुठेतरी, मग कपडेच मळलेले आहेत, मग असाच कुठेतरी कोणतरी उभा आहे. मग हे जे सापडलं म्हणजे असं वाटलं की नाही, हे आपण घेऊ शकतो यांच्याकडून ह्या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. सर, अजून एक सांगायचं आहे, आम्हाला असा प्रश्न होता की 6वीत आम्ही आहोत, आमचं कॅरेक्टर 6वीत आहे, तर 6वीतल्या वयात टीचर अशा आवडू शकतील का, किंवा ती भावना नक्की कशी असेल? कारण मी जेव्हा 6वीत होतो तेव्हा मला नव्हतं. 7वी 8वी नंतर जरा काही गोष्टी आवडायला लागल्या किंवा असं. पण आम्ही त्या मुलांना विचारलं तर ती 6वीतली मुलं आहेत, आणि त्यातल्या एकाने सांगितलं मी 4थी ते 6वी 2 वर्ष सिरियस रिलेशनशिपमध्ये आहे. मी तुला माझ्या गर्लफ्रेंडचं नाव नाही सांगणार, पण माझ्या घरी माहिती आहे, तिच्याही घरी माहिती आहे. सिरियस रिलेशनशिप? अरे बापरे. त्यामुळे असं होऊ शकतं. अजून एक विशेष गोष्ट सांगायची आहे. प्रत्येक ॲक्टच्या सुरुवातीला प्रत्येक अभिनेता आपापल्या परीनं प्रयत्न करतच असतो, पण जसं आपण म्हणतो की अनेकदा अभिनेत्याच्या आयुष्यामध्ये अशा गोष्टी घडतात ज्या आपल्या हातात नसतात. त्या तुम्हाला डिमोरलाइज करू शकतात, दुःखी करू शकतात. पण त्याही परिस्थितीमध्ये आपण जसं शो मस्ट गो ऑन म्हणतो, तसंच काहीसं दक्षताच्या बाबतीत यावेळेला झालं.
मी तुम्हाला मंचावर याची विनंती करतो. प्लीज वर या. काका, तुम्हाला कसा वाटला दक्षताचा परफॉर्मन्स आजचा? खूपच छान. म्हणजे खरं सांगायचं तर कोठेही क्लासला न जाता दक्षता आज एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर येऊन पोचली. दक्षताचे खरोखर कौतुक आहे आणि आमच्या सर्वांचे आशीर्वाद, सद्गुरू कृपा तिच्या पाठीशी आहे. खरोखरच दक्षता फायनलपर्यंत जाईल असं मला वाटतं. मनीषा मॅम, मला अजूनही आठवतं, पहिल्यांदा 8वीला असताना दक्षता माझ्याकडे आली. मस्तानीचं मी थोडंफार लिहिलं. तिने तो जो पहिला ॲक्ट केला, 607 शाळांमधनं ती मुलगी पहिली आली. बापरे. आजही जेव्हा मी मुलांना स्पर्धेला घेऊन जाते तेव्हा मला म्हणतात, तुमची मुलगी कुठे आहे? क्या बात आहे, किती छान. बरं, मला एक नेहमी प्रश्न पडलाय किंवा आज आता मला खरं मी बुचकळ्यातच पडलोय की दक्षताकडे बघून तिला लहान बहीण असेल आणि ही मोठी ताई वगैरे असेल कोणाची तरी, असं मला कधी वाटूच शकत नाही. पण खरंच तिला लहान बहीण आहे. काय नाव तुझं? प्रचिती कृष्णकुमार जोईल. प्रचिती, तू कितवीत आहेस? 6वी. 6वीत आहेस तू? अरे दक्षता 7वी. पण मला सांग, आज आता या सगळ्या मुलांनी 6वीतली मुलं दाखवायचा प्रयत्न केला, बरोबर केलं का त्यांनी? हो सगळ्यांनी? हो. बरं, आणि तुला ताईचा परफॉर्मन्स कसा वाटला? खूप छान वाटलं. मला सगळे शाळेत बोलतात की दीदीचं अभिनंदन सांग वगैरे, सगळे मलाच अभिनंदन करतात. तुम्ही आज इथे मंचावर आलात त्याबद्दल तुमचं खूप अभिनंदन आणि थँक्यू. मी तुम्हाला परत एकदा बसायची विनंती करतो. थँक्यू. सो पाहूया आता 6वीच्या या विद्यार्थ्यांना आपल्या हेडमास्टरांनी किती गुण दिलेत. मकरंद सर, अधोक्षजला किती स्टार्स? अधोक्षज 3. 3 स्टार अधोक्षज. वा. अथर्वला किती स्टार्स? ॲक्टर चांगला आहेस पण ठीक काम केलंस. 3.5 स्टार्स अथर्व, नॉट बॅड. दक्षताला किती स्टार्स? तिने 1-2 गोष्टी फार छान केल्या, त्याच्यासाठी तुला अर्धा. वा 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 वा. आयाळ काढलेल्या सिंहा. विनायकला किती स्टार्स? हे इथपर्यंत साधारण तुझे दाढी गेली तेव्हा, मग मिशी गेली आणि आतला परफॉर्मन्स इतका छान केलास म्हणून. वा वा वा, क्या बात आहे. पण मला आता प्रश्न पडलाय, संजय दादांचे गुण किंवा स्टार्स तर आपल्याला दिसणार नाहीयेत, पण मग आज या 5 स्टार्सला दिनादिन 10 परफॉर्मन्स कोण देणार? मकरंद सर, कम ऑन. पण क्या बात आहे, खूप मजा आली. त्यानिमित्तानं शाळेचे दिवस पुन्हा एकदा आठवायला खरंच मिळाले. आवडलं. सगळेच नॉस्टॅल्जिक झाले आणि गुणही घसघशीत मिळाले तुम्हाला. त्यामुळे स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आणि पुढच्या परफॉर्मन्ससाठी तुम्हाला खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. अशा रीतीनं आजच्या दिवसातले सगळे परफॉर्मन्सेस झालेले आहेत आणि धावपळ तर बरीच झाली आहे. बरं, शाळेत असताना आपल्याला ती जाणवत नाही, पण मोठे झाल्यानंतर ती धावपळ जाणवते, कारण शरीरही मनाप्रमाणे थोडंसं वयानं मोठं झालेलं असतं. त्यामुळे आजच्या या धावपळीच्या आयुष्यामध्ये मानसिक आणि शारीरिक ताणतणाव भरपूर असतात. आजच्या भागात तर मजा केली आहे, पण उद्याचा भाग सर प्लीज पीटीच्या तासापासून सुरू करू द्या ना. पहिलाच तास पीटीचा. येस. चला तर पाहत राहा मनोरंजनाचा आघाडी सरकार, अर्थात महाराष्ट्राचा सुपरस्टार, को पॉवर्ड बाय वॅसलीन, मेबलिन न्यूयॉर्क, स्पेशल पार्टनर मराठी matrimony.com, जिलेट गार्ड आणि कजारिया टाइल्स, हेल्थ पार्टनर इझॉल हेल्थ टॉनिक.